गुड मॉर्निंग मुलांनो. चला पटापट उंचीप्रमाणे लाईन्स करून उभे राहा. प्रत्येकामध्ये एका हाताचे अंतर असायला हवे. उंचीला लहान असलेले विद्यार्थी समोर अशा प्रकारे उभे राहा. वा, छान. चला तर मग सुरू करूया आजच्या परिपाठास. आज सोमवार. आजची प्रतिज्ञा इंग्रजीमध्ये होईल. एक साथ, सावधान, विश्राम, सावधान. एक साथ ऊंचे शोर में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. कृतीमध्ये निश्चितता, दृढता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आपण प्रतिज्ञा म्हणत असतो. तर मग एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे. तैयार हो. एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे. शुरू कर. India is my country. India is my country. All Indians are my. All Indians are my brothers and sisters. Brothers and sisters. I love my country. I love my country. And am proud of its. Proud of its rich and varied heritage. Rich and varied heritage. I shall always. I shall always strive to be. Strive to be worthy of it. Worthy of it. I shall give my parents. I shall give my parents. Teachers. Teachers. And all elders. And all elders. Respect. Respect. And treat everyone. And treat everyone. With courtesy. With courtesy. To my country. To my country. And my people. And my people. I pledge my devotion. I pledge my devotion. In their well-being. In their well-being. And prosperity. And prosperity. Alone lies my happiness. Alone lies my happiness. जय हिंद. जय हिंद. आपली लोकशाही, आपले हक्क व कर्तव्य, समाजातील समानता, सहकार्य व सामाजिक न्यायाची जागरूकता यांचे महत्त्व आपणास भारतीय संविधानातून मिळत असते. अजून एक मुलांनो, लोकशाहीत सर्वात बलवान व शक्तिशाली कोण असेल तर ते आपले संविधान आहे. चला तर मग सर्वजण सुरात सूर मिसळून भारतीय संविधान म्हणूया. आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व
सुखाचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा अर्पण करत आहोत. सदा अर्पण करत आहोत. सदा अर्पण करत आहोत. जगाचं सर्वश्रेष्ठ प्रेम हे मातृभूमीचे आहे. आपल्या मनात सदैव देशभक्तीची ज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे. अशा या भारत मातेला वंदन करून स्फूर्तीने व आत्मविश्वासाने देशभक्ती गीत म्हणूया. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण है उरले. राष्ट्रार्थ प्राण है उरले. मी सिद्ध मरायाला हो बलसागर भारत हो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. वैभवी देश चढविना सर्वस्व त्यास अर्पीन. तिमिर घोर संहारीन. तिमिर घोर संहारीन. या बंधु सहायाला हो बलसागर भारत हो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून. ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो बलसागर भारत हो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ. विश्वास पराक्रम दाऊ. विश्वास पराक्रम दाऊ. ही माय निज पदाला हो बलसागर भारत हो. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. या उठा करू हो शर्थ. संपादु दिव्य पुरुषार्थ. हे जीवन ना तरी व्यर्थ.
सूर्य तड़पत राहो, बल सागर भारत हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। ही माय मुक्त होईला, वैभवे दिव्य शोभेला, जगताश शांती देईला, जगताश शांती देईला। तो सोन्याचा दिन येवो, बल सागर भारत हो, बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। बैठेंगे बैठ जाओ। सर्वजण प्रार्थना मुद्रेमध्ये बसा। दोन्ही तळहात एकमेकांना चिटकून हात छातीसमोर ठेवा। डोळे बंद करून पूर्ण भावनेने प्रार्थना सुरात सूर मिसळून म्हणा। हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे मागणे। धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी।
चलो दोस्तों, आज हम एक प्रेरक कहानी देखते हैं जो स्वामी विवेकानंद के जीवन में घटी हुई घटना के ऊपर आधारित है, जिसका शीर्षक है बंदर और स्वामी विवेकानंद। एक बार की बात है जब स्वामी विवेकानंद तीर्थ यात्रा के लिए निकले थे। कई तीर्थों के दर्शन करते हुए वह काशी आए और विश्वनाथ के मंदिर में पहुंचे। मंदिर में दर्शन करके वह बाहर आए तो देखा कि कुछ बंदर इधर उधर चक्कर लगा रहे हैं। स्वामी जी जैसे ही चलते हुए अपने रास्ते पर आगे बढ़े कि बंदर उनके पीछे पड़ गए। बंदरों को शायद भ्रम हुआ कि उनके पास कुछ खाने की चीजें हैं, इसलिए बंदर स्वामी जी का पीछा करने लगे। अपने पीछे बंदरों को आते देखकर स्वामी जी डर गए और तेज चलने लगे। बंदर भी तेजी से स्वामी जी का पीछा करने लगे। स्वामी जी दौड़ने लगे, बंदर भी दौड़ने लगे। स्वामी जी तेजी से भागे जा रहे थे, बंदर उन्हें छोड़ने को तैयार ही नहीं थे। स्वामी जी डर के मारे ठर ठर कांपने लगे। यह घटना को देखकर एक व्यक्ति ने जोर से आवाज लगाई, भागो मत, रुक जाओ और सामना करो। ज्यों ही ये शब्द स्वामी जी के कानों में पड़े, स्वामी जी निर्भीकता से खड़े हो गए। स्वामी जी बंदरों के आंखों में आंखें डालकर कुछ देर खड़े रहे। थोड़ी देर बाद सारे बंदर वहां से चले गए। इस घटना से स्वामी जी ने यह सबक लिया कि विपत्ति से डरकर जब हम भागते हैं तो विपत्ति और तेजी से हमारा पीछा करती है। अगर स्थिर रहकर हिम्मत से उसका सामना करे तो वह अपने आप भाग जाती है। फिर स्वामी जी उस व्यक्ति के पास जाते हैं और कहते हैं, शुक्रिया महोदय, आपके कारण मुझे बंदरों से छुटकारा मिला और साथ साथ विपत्त परिस्थिति का सामना करने का सबक भी मिला। मैं आपका बड़ा आभारी रहूँगा, धन्यवाद। और फिर स्वामी जी वहाँ से अपने रास्ते निकल गए। दोस्तों, इस कहानी से हमें यह प्रेरणा मिलती है कि जीवन में कितनी भी बड़ी समस्या क्यों न हो, उस समस्या से हमें डरकर भागना नहीं चाहिए, लेकिन स्थिर रहकर उसका सामना करना चाहिए, जिससे विपत्ति हमारे जीवन से अपने आप दूर हो जाएगी। परिपाठाची सांगता पसायदान आणि मौन घेऊन करूया। पसायदानासाठी डोळे बंद करा। आपल्या हाताची तर्जनी व अंगठा एकमेकांना स्पर्श करतील असे ठेवा। मनगट गुडघ्यावर ताठ ठेवा आणि पूर्ण स्वच्छ भावनेने पसायदान म्हणा। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते
जीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया ओम शांती शांती शांती. हळूवार दोन्ही हात एकमेकावर घासा व डोळ्याला लावा. आता हळूहळू डोळे उघडा. पहा मुलांनो, छान वाटत आहे ना? दिवसाची सुरुवात अशी करावी. आता गोंधळ न करता उभे राहा व लाईन्समध्ये आपापल्या वर्गात जाऊन नेमलेल्या ठिकाणी बसा.